नमस्कार. मी आहे मिलिंद आवटी. मित्रहो, मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत अनेक साहित्यिक होऊन गेले. अनेक थोर साहित्यिकांनी आपले मराठी साहित्य समृद्ध करून ठेवलेले आहे. मला वाटत नाही इतर कुठल्याही प्रांतामध्ये एवढं समृद्ध साहित्य कुठे असेल. आपल्याला अनेक श्रेष्ठ कथाकार, नाटककार, कादंबरीकार, कवी मराठी साहित्यामध्ये लाभले, ज्यांनी मराठी साहित्य एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. मराठी साहित्याची परंपरा फार मोठी आहे. चांगले असल्यामुळं मराठी साहित्य मोठ्या पडद्यावर देखील चांगल्या कलाकृतीच्या रूपाने पुढे आले आणि त्या कलाकृती जगभर पोहोचल्या. मित्रहो, आज अशी तक्रार केली जाते की आजकालची तरुण पिढी वाचत नाही. पण मला वाटतं असं नाही आहे. चांगलं साहित्य आजही लोकांना वाचायला आवडतं. मित्रहो, मराठी साहित्यामध्ये अनेक श्रेष्ठ लेखक झाले. पु ल देशपांडे, वपू काळे, रत्नाकर मतकरी, राम गणेश गडकरी, वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, दमा मिरासदार, शिरीष कणेकर, दया पवार, आपले आचार्य अत्रे, बाबा कदम, विजय तेंडुलकर नाटककार, वसंत कानेटकर, अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, अगदी नाथ माधवांपासून ही परंपरा आजही अबाधित आहे. पण मित्र, याच्यामध्ये एक नाव असं आहे ज्यांच्याशिवाय मराठी साहित्य पूर्ण होऊ शकत नाही, आणि ते नाव म्हणजे सुहास शिरवळकर, अर्थात सुशी. सुहास शिरवळकर हे मराठी साहित्यामधील एक ध्रुवतारा आहेत, ज्यांचं स्थान मराठी साहित्यामध्ये अढळ आहे. सुहास शिरवळकर अर्थात सुशी यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1948 रोजी झाला. त्यांचं मूळ गाव साताराजवळील शिरवळ. सुशींचे वडील रामचंद्रबुवा शिरवळकर हे मोठे कीर्तनकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होतं. कीर्तने, कथा, पौराणिक कथा, संत वाङ्मय कानावरती पडत होतं. यामुळे त्यांनाही वाचनाची गोडी लागली. थोडक्यात साहित्याचं बाळकडू त्यांना घरामधूनच वडिलांच्या रूपानं मिळालं. त्यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यामध्ये भारत हायस्कूलमध्ये झालं, तर BMCC कॉलेजमध्ये BComचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर MA मराठीसाठी त्यांनी प्रवेश देखील घेतला. हे सर्व करत असताना त्यांचं वाचन चालू होतं. मराठी, हिंदी, इंग्लिश पुस्तके ते आवडीने वाचत. त्याचबरोबर ते एक हरहुन्नरी कलाकारही होते. त्यांना संगीताची आवड होती, संगीताची जाण होती. मित्रांसमवेत ते ग्रुप तयार करून वेगवेगळी वाद्य वाजवत असत. पुढे ते शिक्षक बनले. शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. मित्र, तो काळ असा होता की त्यांच्यातला लेखक जागा होत होता. त्यांना सुचायचं, ते हळूहळू लिहायलाही लागले. त्यावेळेस अनेक मोठे लेखक लिखाण करत होते रहस्यकथांमध्ये. बाबूराव अर्नाळकर हे नाव यशाच्या शिखरावरती होतं, तर गुरुनाथ नाईक हे नाव सर्वात जास्त लोकप्रिय रहस्यकथाकार म्हणून होतं. एकदा सुशींनी एक प्रसिद्ध लेखक यांना विचारलं की तुमच्या मराठीतील कथांचे मी हिंदीमध्ये अनुवाद करू का? त्या लेखकाने तेव्हा तर परवानगी दिली, मात्र जेव्हा अनुवादित कथा त्यांनी वाचली तेव्हा ते स्वतः सुशींच्या त्या लिखाणामुळे आणि त्यांच्या शैलीमुळे ते फार प्रभावित झाले. आणि आपण जर या मुलाला अनुवादित करण्याची परवानगी दिली तर हा आपल्याही पुढे जाऊ शकतो आणि आपली अडचण होऊ शकते. कदाचित आपला प्रतिस्पर्धी बनून हा पुढे येईल, अशी एक भीती त्यांना वाटली असावी. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस सुशींना आपल्या कथांचे हिंदीमध्ये अनुवादन करण्यासाठी परवानगी नाकारली. नंतर सुशींनी स्वतःहूनच लिखाण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिवाळी अंकामध्ये रहस्यकथा लिहायला सुरुवात केली. त्या रहस्यकथा लोकांना फार आवडू लागल्या. संपादकांकडून कथेसाठी मागणी वाढू लागली. हळूहळू सुहास शिरवळकर हे नाव लोकांपर्यंत पोहोचू लागलं, लोकांना माहीत होऊ लागलं. नंतर तर आम्हाला फक्त शिरवळकरांच्याच कथा हव्यात म्हणून संपादकांकडे विचारणा होऊ लागल्या. आता त्यांना अखंडपणे कथा पुरवायच्या असतील तर पूर्णवेळ लिखाण करणं गरजेचं होतं. त्यासाठी नोकरी सोडावी लागणार होती. याविषयी सुशींनी आपली पत्नी सौ सुगंधा शिरवळकर यांना विचारले असता त्यांनीही त्यासाठी पाठिंबा दर्शविला. आणि अशाच पद्धतीने शेवटी सुशींनी नोकरी सोडून पूर्णवेळ लिखाण करण्याचा निर्णय घेतला. मित्र, नोकरी सोडून पूर्णवेळ लिखाण करणं आणि त्यावरती आपला पूर्ण चरितार्थ चालविणं हा निर्णय फार धाडसाचा होता. पण त्यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर यांच्या पाठिंब्यानं ते शक्य झालं. आणि मित्र, अशा पद्धतीने सुहास शिरवळकर नावाच्या एका सिद्ध हस्तलेखकाचा उदय झाला. त्यानंतरची पुढची जवळजवळ 25 वर्ष सुशींनी अव्याहतपणे लिखाण केलं. आपल्या जबरदस्त लेखणीतून त्यांनी अनेक अप्रतिम कादंबऱ्यांना जन्म दिला. रहस्यकथा, ऐतिहासिक कादंबऱ्या, सामाजिक कादंबऱ्या, बालवाङ्मय, नभोनाट्य, कविता असे साहित्याचेच अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. 25 वर्षाच्या लिखाणाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जवळजवळ 250हून अधिक रहस्यकथा आणि 80हून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. देवकी या मराठी चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कथेसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. त्यांच्या कल्पांत, कोवळीक, दुनियादारी या कादंबऱ्यावरती मालिकाही निघाल्या. दुनियादारी नावाने चित्रपट आला आणि तो किती गाजला, त्याने कसे अनेक विक्रम केले हे आपणा सर्वांना माहितीच आहे. त्यांच्या समांतर कादंबरीवर नुकतीच एक वेब सिरीज प्रसिद्ध झाली आणि तीही कशा पद्धतीने गाजत आहे हे आपण सर्व पाहतच आहात. त्यांच्या कादंबरीवर चित्रपट तयार करायचं म्हटलं
तर अर्थात पटकथा लिहिण्यासाठी त्या पटकथाकाराला एक आव्हान असतं, कारण मुळात कादंबरीचा कॅनव्हास एवढा मोठा असतो की ती कादंबरी 2 किंवा 2.5 तासामध्ये पटकथा लिहिणं आणि तेवढ्या समर्थपणे, तेवढ्या ताकदीने, प्रभावीपणे मांडणं हे त्या पटकथाकारासाठी एक चॅलेंज असतं. पण सुशींच्या लिखाणाची शैलीच अशी आहे की त्यांच्या कादंबरीतच जवळ-जवळ एक पूर्ण पटकथाच असते असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे साहित्यामध्ये कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक यांचा समावेश होतो. पण रहस्यकथांकडे आजही साहित्य म्हणून पाहिलं जात नाही. ही एक शोकांतिका आहे. खरं म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये रहस्यकथा देखील साहित्यामध्ये गणल्या जातात. रहस्यकथा लेखकाला चांगला सन्मान दिला जातो. मुळात रहस्यकथा लिहिण्यासाठी कठीण असते. म्हणजे लेखकाला एक चांगली कल्पनाशक्ती असणं गरजेचं असतं. लेखकाला रहस्यकथा लिहिताना सर्व बाबींचा सखोल अभ्यास करावा लागतो. प्रभावीपणे पात्रे गुंफावी लागतात. वाचकाला एका वेगळ्या गूढ वातावरणामध्ये घेऊन जावं लागतं. आपल्या लेखणीच्या ताकदीनं त्यांना खिळवून ठेवावं लागतं आणि शेवटी तो सर्व गुंता एका योग्य आणि तार्किक पद्धतीनं सोडवावा लागतो. मात्र अजूनही आपल्याकडे रहस्यकथेकडे एक चांगलं साहित्य म्हणून पाहिलं जात नाही. ही एक शोकांतिका आहे. मित्रांनो, सुशींनी रहस्यकथेपासून आपल्या लिखाणास सुरुवात केली. सुशींच्या कथांमध्ये मंदार पटवर्धन, फिरोज इराणी, बॅरिस्टर अमर विश्वास आणि दारा बुलंद या मानसपुत्रांनी जन्म घेतला. ही मानसपुत्र सर्व वाचकांच्या मनामध्ये घर करून राहिली. तर दुनियादारी, कौळिक, निदान, हमखास, मुक्ती, स्वारीसर, दास्तान, पहाटवार अशा अनेक अप्रतिम कादंबऱ्यांनी वाचकांना अनेक वर्षानुवर्ष मोहित केलं. सुशींनी आपल्या कादंबरीमध्ये असणारी पात्र, त्यांची नावं, स्थळांची नावं एवढी चपखल वापरलेली आहेत की जणू ती त्या कादंबरीसाठीच जन्माला आलेत की काय असं वाटावं. सुचिंचं सर्वात मोठं जे बलस्थान जे मला वाटतं ते म्हणजे त्यांची अफाट कल्पनाशक्ती. म्हणजे माणूस विचारच करू शकत नाही अशी त्यांची अफाट कल्पनाशक्ती होती. वाचताना वाचकाला कुठच्या कुठं ते घेऊन जायचे. बरं, विषयही असे वेगवेगळे असतात की माणूस कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे त्यांनी एवढ्या रहस्यकथा लिहिल्या, पण त्या सगळ्याच आपापल्या जागी आपलं वेगळेपण सांगणाऱ्या. एवढ्या रहस्यकथा लिहूनही कुठेही वाचकाला कथा कंटाळवाणी वाटत नाही. त्यांनी आपल्या कथांमध्ये प्रसंगानुरूप जे सहजतेने वापरलेले विनोद असतात ते वाचकाला खळखळून हसवतात. जणू ते मजेदार दृश्यच वाचकांच्या डोळ्यासमोर तरळतं. त्यांच्या पुस्तकांची जबरदस्त मोहिनी त्यांच्या चाहत्यांवरती होती. त्यांचे पुस्तक एकदा वाचायला घेतले की ते पुस्तक तो वाचक बंदच करू शकत नव्हता. एवढी जबरदस्त लिखाणाची शैली, त्यांचा प्रभाव वाचकांवरती होता. वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या लिखाणामध्ये होती. शब्दांची अचूक मांडणी, वाक्यात मोजके व चपखल बसणारे शब्द ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती. त्यांचे नवीन पुस्तक वाचायला घेतलं की त्यांची अर्पण पत्रिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असायचं. कारण त्यांच्या पुस्तकांप्रमाणे त्यांची अर्पण पत्रिका देखील तितक्याच सुंदर असायच्या. प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक आवृत्तीच्या अर्पण पत्रिका अगदी अप्रतिम आहेत. विषयांचं सांगायचं झालं तर कितीतरी वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी लिखाण केलं. मग ती निदानसारखी वैद्यकीय क्षेत्रावरील कादंबरी असो, हमखाससारखी शिक्षण क्षेत्रावरील, क्लास संस्कृतीवरील कादंबरी असो, सगळ्याच अप्रतिम आहेत. त्यांच्या कादंबरीतील नायिका त्यांनी इतक्या अप्रतिमपणे रेखाटल्या. हे आपल्याला अनेक पुस्तकांतील त्यांच्या नायिका वाचल्यानंतर लक्षात येतं. मानवी जीवन व त्याच्या स्वभावाचं सूक्ष्म निरीक्षण या सगळ्यांचा किती गाढ अभ्यास त्यांना होता हे त्यांच्या प्रत्येक कादंबरीतून आपल्याला दिसून येतं. मग तो काटारीमधला सुरेख रागेदत्त असो, त्या सुरेख रागेदत्तचा एक अपंग मुलीशी लग्न करण्याचा जो निर्णय होता, त्याची होणारी मनाची जी चलबिचल होती, भावनांचा जो कल्लोळ होता, हे सगळं इतक्या अप्रतिमपणे त्यांनी रेखाटलंय की माणूस वाचताना अक्षरशः थक्क होतो. मित्रांनो, सुशींनी आपल्या लेखनाच्या कारकिर्दीमध्ये खूप प्रवास केला. महाराष्ट्रभर ते फिरले. त्यांना प्रवास करायला, माणसांना भेटायला, त्यांचं निरीक्षण करायला फार आवडायचं. एके ठिकाणी ते असंही म्हणतात की महाराष्ट्रामध्ये मी कुठेही जरी गेलो तरी एकही दिवस मला कुठे बाहेर हॉटेलमध्ये जेवायची गरज पडणार नाही, एवढे ते लोकप्रिय होते. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी, गावांमध्ये, खेडोपाडी त्यांचे अनेक चाहते होते, जिथे त्यांच्या कादंबऱ्यांची अक्षरशः पारायणं व्हायची. अनेक वाचकांची त्यांना पत्र देखील यायची. सुशींची पुस्तकं ही फक्त मनोरंजनापुरतीच मर्यादित नाही आहेत. त्यांच्या प्रत्येक सामाजिक कादंबरीमध्ये एक वेगळा विषय आहे. प्रत्येक कादंबरीमध्ये एक सामाजिक संदेश आहे. त्यांच्या कादंबरी वाचताना विचार करायला तो वाचक भाग पडतो. सुशींच्या अनेक पुस्तकांमध्ये सामाजिक प्रश्न मांडले गेलेले आहेत. वाचकांना त्यांची पुस्तके आपली वाटत होती, कारण त्यात त्यांच्या व्यथा होत्या, त्यांचं दुःख होतं. वाचकांना त्यांच्या कादंबरीमध्ये लिहिलेलं सगळं पटत होतं, कारण वाचक त्या सगळ्या अनुभवामधून जात होते. आणि म्हणूनच सुशींच्या कादंबऱ्या नेहमी जिवंत वाटतात. त्यांच्या कादंबऱ्या वाचून वाचक उभारी घेतात, आपले दुःख विसरतात. जोपर्यंत मनुष्य प्राणी अस्तित्वात आहे तोपर्यंत सुशी आणि त्यांचं साहित्य हे अमर आहे. त्यांची पुस्तके वाचून
प्रेरित होऊन अनेक जण लेखक झालेत. त्यांचा एक मानसपुत्र बॅरिस्टर अमर विश्वास यांची पुस्तक वाचून तर कितीतरी लोक वकील देखील झालेले आहेत. काही लोक आपल्या अडचणी, वैयक्तिक अडचणी घेऊन सुशींकडे यायच्या. ते सुशींकडे मार्गदर्शक म्हणून पाहायचे. खरं म्हणजे सुशींचं लिखाण हे काळाच्या फार पुढचं होतं मित्रांनो. ते काळाच्या फार पुढचा विचार करणारे लेखक होते. म्हणजे पहा, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरवरील चित्रपट जे आता तमिळमध्ये अनियन असो किंवा हिंदीमध्ये आता काही वर्षांपूर्वी अपरिचित आला होता, असे चित्रपट जे आत्ता आले ते सुशींनी 70व्या दशकांमध्ये 17 सारख्या रहस्यकथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. सुशींनी एक वाचन संस्कृती घडवली आहे. त्यांच्या पुस्तकांपासून अनेक वाचक घडले आहेत. ज्यांना वाचनाची आवड नव्हती त्यांना फक्त सुशींच्या पुस्तकांमुळेच वाचनाची गोडी लागली आहे मित्रांनो. ते वाचनाकडे आकर्षित झालेत. वाचनालयामध्ये त्यावेळेस त्यांची पुस्तकं मिळवण्यासाठी अक्षरशः लोकांच्या रांगा लागलेल्या असायच्या. अशा असामान्य प्रतिभाशक्ती लाभलेल्या या लेखकाचा मोह देवालाही पडावा, यात नवलते काय. 11 जुलै 2003 रोजी आपले लाडके सुशी आपल्याला सोडून गेले. त्यांचं जाण्याचं वय नव्हतं खरं तर. ते रसिक वाचकांना पोरकं करून गेले. मुंबईमध्ये असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. मित्रांनो, सुशींनी आपल्याला खूप काही दिलं. आपल्याला सुशींनी जगायला शिकवलं, आपल्याला चांगला विचार करायला शिकवलं, आपल्या विचारांना प्रगल्भता दिली, आयुष्य हसत खेळत कसं जगायला हवं ते शिकविलं. आज सुशी आपल्यात नसले तरी ते आपल्या मनात सदैव आहेत, सदैव कायम आपल्या मनामध्ये राहतील. जेव्हा आम्हाला एकाकी वाटतं, मन दुःखी होतं, या धकाधकीच्या जीवनामध्ये कंटाळा येतो, तेव्हा त्यांची पुस्तकं आम्हाला जगण्याची आशा देतात. त्यांची पुस्तकं अमर आहेत. ती या जगाच्या शेवटापर्यंत वाचकांना वाचनाचे सुख देणार आहे. मित्र, या ठिकाणी मला मोरोपंतांच्या त्या उक्ती आठवतात. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. या उक्ती सुशींसाठी अगदी समर्पक आहेत. शेकडो वर्षानंतर असा एक लेखक जन्माला येतो. या लेखकाला मी प्रणाम करतो. तर मित्र, सुशींविषयी आपण बरीचशी माहिती जाणून घेतलीत. सुशींचा जीवनपट कमीत कमी वेळेमध्ये आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. सांगण्यासारख्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी पुढील प्रत्येक व्हिडिओमध्ये वेळोवेळी सांगीनच. पुढील प्रत्येक व्हिडिओमध्ये सुशींच्या प्रत्येक एका पुस्तकाविषयी मी बोलणार आहे, जेणेकरून सुशींचे साहित्य ज्या नवीन पिढीला माहीत नाही किंवा जगभरामध्ये जिथे जिथे मराठी वाचक आहेत त्यांच्यापर्यंत सुशींचे साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे, जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये सुशींच्या साहित्यामुळे आनंद निर्माण होईल. मित्रांनो, हे जे मी काही सांगत आहे या माहितीचे अनेक स्रोत आहेत. ही बरीचशी माहिती माझा suhasshiralkar.blogspot.com हा जो ब्लॉग आहे तिथून आलेली आहे. इतर माहिती ही सुशींच्याच अनेक साहित्यामधून, अनेक पुस्तकांमधून आलेली आहे. या ठिकाणी प्रथमतः मी सर्व सुशीप्रेमींचे आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय शिरवळकर कुटुंबीय, सम्राट सर, सुगंधा काकू यांचं मी आभार मानतो. सो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. स्टे हॅपी, स्टे हेल्दी आणि सुशींची पुस्तके वाचत राहा. धन्यवाद.